हे बघा, बायकर्स लोकांची पंढरी तामिनी घाट. वाव. बाप रे बाप. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशी राईड करायला मिळाली पाहिजे. आणि हा व्ह्यू बघा. ओ माय गॉड. हे आयुष्य जगायला ना खूप मजा येते. श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि हे आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराचा प्रवेशद्वार. आणि जो ही लाईनअप आहे ना, ही लाईनअप एक नंबर. म्हणजे ना मला आता असं वाटतंय की ना सोलो राईड सोडून आहे ना की ग्रुप राईडच करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आईगाव देवी माते की जय, जागेवाली की जय, जगदेश्वरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. स्वागत करतो एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47. टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे ते. आज आपण चाललो आहे तामिनी घाटामध्ये. पहिला आपण पालीच्या गणपतीला जाणार आहोत आणि तिकडून नंतर मग तामिनी घाट. आज जे आपण करतो आहे ते ग्रुप राईड आहे. ॲक्च्युली मला खूप लेट झालं आहे कारण की मी नाईट शिफ्ट करून निघालो आहे राईडला. 6चा टायमिंग होता वाशी प्लाझा इथून, वाशी टोल प्लाझा इथून. आणि मी आता 7 वाजलेत. मी आत्ता असा कांदिवलीमधून निघालो आहे. शिमगा स्पेशल राईडमध्ये जो नितेश कदम होता आपल्यासोबत, जो राईड करत होता, त्यांनी मला फोन केला की अशी अशी राईड आहे तामिनी घाटातली, तर तू येणार का म्हणून. मग मी सुद्धा तयार झालो आहे कारण की पाऊस आला की तामिनी घाटाची मजाच वेगळी आहे. मित्रांनो, आता आपण आहेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि थोड्याच वेळात वाशीला जाण्याचा जो डायव्हर्जन आहे तिथून आपण आता लेफ्ट घेऊ. आणि आता आपण खूप लेट झालो आहोत, खूप म्हणजे खूप. आपला जो ग्रुप आहे ना तो त्याने पनवेल क्रॉस केलं आहे. आय थिंक खालापूरपर्यंत तरी त्यांना आपल्याला गाठायचं आहे. ग्रुप राईडचं असंच असतं की त्यांचा ठरवलेला टायमिंग असतो. ग्रुप लिडरने एक टाईम दिलेला असतो, त्या टायमालाच पोचावं लागतं. म्हणून ग्रुप राईड मी शक्यतो टाळतो ह्या गोष्टीसाठी, कारण की आपलं थोडंसं टाईम ॲडजस्टमेंट बरोबर नाही. म्हणून सोलो राईड मला केव्हाही आवडते, कारण की कधीही निघा, टेन्शन नाही. हां, एखाद दुसरा बायकर्स असेल तर ठीक आहे. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वाशीला. आता पुढे वाशी टोल प्लाझा येईल. आपला पूर्ण प्रयत्न आहे की त्या ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करायचा. कसं गाठता येईल हाच पहिला प्रयत्न, पण पूर्ण सेफली राईड करून करतो आहे. तुम्ही असं नका समजू की पूर्ण रिस्क घेत नाही आहे कोणत्याही गोष्टीची मी. हे बघा, हे रस्त्याच्या मधले गॅप आहेत ना हे वाले, तिथून जरा सांभाळून गाडी चालवायची. तिथून आहे ना टायर स्लिप होतात.
मी बरेच वेळा बघितलं थोडासा गाडी डिसबॅलन्स होते, म्हणून थोडंफार सांभाळून. आणि आता आपण आहोत वाशी ब्रिजवरती, वाशी खाडी पुलावरती आपण आहोत आत्ता. आणि आता वाजले सकाळचे 8. फायनली पनवेलला पोचलो. आता वाजले 8:30. बघूया कधीपर्यंत आपल्याला आपल्या ग्रुपला जॉईन करता येतं आहे. माझ्या मते पालीला आपल्याला गाठता येईल त्यांना. मी अशी एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा राईड करतो आहे, सो थोडंसं कुठेतरी आहे ना मनात बोलतात ना एक थोडा संकोच असतो. मित्रांनो, आता फ्युलिंग करून घेऊया बाईकमध्ये. आता वाजले 8:30. मित्रांनो, आता पोचलो पनवेलमध्ये आणि खालापूर पाली मार्गे आपण जाणार आहोत तामिनी घाटाकडे. आणि आपला फेमस स्पीड ब्रेकरवाला रस्ता. डम्पिंग झपाक, डम्पिंग झपाक, झम्पिंग झपाक, झम्पिंग झपाक. बघा काय हिरवळ पसरले बघा एकदम पावसातून. पावसातून हा नजारा बघायची मजाच वेगळी आहे. सो मित्रांनो, पाली रोडला आपण इंटर केले आणि हा व्ह्यू बघा. ओ माय गॉड. गाडी थोडी स्लो करतो. हे बघा काय व्ह्यू आहे. आणि ही अशी छोटी छोटी वळणं येतात ना, त्याच्याने तर अजूनच मजा येते. हे बघा छोटी छोटी वळणं आहेत, छोटा घाट रस्ता, खूपच अप्रतिम असा पावसानंतरचं हे दृश्य. वाव, काय हिरवळ पसरली. आणि ही कॉर्नरिंग करण्याची मजा. हो हो हो, वाव. हे आयुष्य जगायला ना खूप मजा येते. उमरखिंड आली. पुन्हा एकदा चावणी गाव आणि उमरखिंड. उमरखिंडीवरती पण मी माझा ब्लॉग बनवला आहे. जर बघितला नसेल तर मी ही आय बटनमध्ये त्याची लिंक देईन, नक्की बघा तो ब्लॉग. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची शौर्यगाथा. हे बघा, हे बल्लाळेश्वर मंदिर पालीमध्ये एंटर केलं आहे. सो फायनली मित्रांनो, बघू शकता आपण पालीला पोचलो आहे.
बल्लाळेश्वर मंदिर. इथे बोर्ड पण आहे, श्री बल्लाळेश्वर मंदिर. आणि हे आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराचा प्रवेशद्वार. आणि बघा मंदिराच्या आजूबाजूचा प्रदेश आहे हा परिसर. इथे छोटासा तलाव आहे. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्षम नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू शकलो नाही. आणि तुम्ही परस्पर या इथे आणि दर्शन घ्या. बघू शकता मित्रांनो, हे बघा आम्हाला आता हे सगळेजण पालीला मिळाले. आणि आता हे पालीवरून सगळे आम्ही निघालो आहे राईड करत. आणि हे असं बघा पूर्ण 40 ते 50 जण आहेत आम्ही पूर्ण राईडमध्ये. आणि फक्त लॉट बघा, ग्रुप राईडची एवढी मजा आहे की फुल इज्जतवाडीमध्ये रुतबा सगळे तुम्हालाच बघणार. हे बघा हा पण कांदिवलीमधला आहे, ठाकूर विलेजमध्ये राहतो. खूप छान रायडर आहे. आत्ताच आमची पालीमध्ये ओळख झाली, नितेशने ओळख करून दिली. आणि जो ही लाईनअप आहे ना, ही लाईनअप एक नंबर. म्हणजे ना मला आता असं वाटतं आहे की ना सोलो राईड सोडून आहे ना की ग्रुप राईडच करावी. समोर माउंटेन व्ह्यू बघा. ओ हो, हा जो व्ह्यू आहे ना एक नंबर. हे बघा, ओ हो, हा जो नागमोडी वळणं आहेत ना ही वाली एक नंबर. म्हणजे चुम्नेश्वरी परफॉर्मन्स. आणि त्याच्यामध्ये जे येतं ना हे सगळे लाईनअप, नाद नाही एकदम. हा बघा पूर्ण लाईनअप आहे. आणि तिकडून चालू झाला ह्या साईडला पूर्ण. आणि माझ्या पाठीसुद्धा आहे. देवाचे खूप खूप आभार, ही राईड मला जॉईन करायला मिळाली. हो हो, मजा आली. केवढा मॉप आहे बघा. वाव, look at the view. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशी राईड करायला मिळाली पाहिजे. ॲक्च्युलीमध्ये आहे ना आम्ही लवकर पोचलो आणि हे लोक नंतर आले 15-20 मिनटाच्या नंतर. आणि त्याच्यामध्ये आहे ना की मी त्या 15-20 मिनटामध्ये पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मनाला एवढी शांती लाभली ना विचारू नका. आणि जेव्हा हा ग्रुप आला ना पूर्ण, बाप रे बाप, पालीमध्ये सगळ्यांच्या नजरा
तिकडेच. आणि आता तुम्हीसुद्धा बघताय व्हिडिओमध्ये सगळीजणं गावातून जेव्हा हा ग्रुप निघतो आहे ना, लिटरली सगळीजणं बघतायत. आणि ह्या भावाचा आहे ना भाई, तू माझ्या गाडीवर फिदा आहे. लिटरली मला तरी वाटतं तू मी मगाचपासून नोटीस करतोय ना, तू माझ्या गाडीकडेच बघतोय. त्याला माझी NS खूप आवडली बहुतेक. तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही, पण तिथे आहे ना खूप छान धबधबा आहे, एक नंबर. तिकडे गेलो तर बाबा बाबा कायच बोलणं. हा आता मित्रांनो तामिनी घाट चालू झाला. बाप रे बाप. हे बघा, तामिनी घाट बायकर्स लोकांची पंढरी आहे खरंच. लिटरली मी मगाचपासून घाटावरून उतरताना बघतोय ना, एवढे बायकर्स जात आहेत, ग्रुप जात आहेत. काही सिंगल जसं जमेल तसे ग्रुप बनवून जात आहेत, दोघांचे चौघांचे. हा संपूर्ण जो लाईनअप दिसतोय ना, पूर्ण हा आपलाच रायडिंग ग्रुप आहे. तामिनी घाटातले हे अविस्मरणीय क्षण कधीच नाही विसरणार. मित्रांनो, तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा, हो माय गॉड, तामिनी घाटातलं हे दृश्य आहे. खूप छान आहे बघा. तुम्हीसुद्धा आपापली बाईक काढा आणि या असे आनंद घ्यायला. जीवनातल्या सगळ्या चिंता दूर होऊन जातील. हे बघा, सगळे बायकर्स आहेत. फक्त लाईनअप बघा. हे बघा, पूर्ण असा लाईनअप. आता थोडेसे पुढे गेले आणि हे बाकीचे मागे राहिलेत बघा. नितेशला जाऊन भेटूया थोडा वेळ. नितेश काय बोलतो बघूया. पुढे चल ना, पाठी का थांबतोय? पाठी का चालतोय?
पार्टी का चालतं पुढे अच्छा असं मी जरा हे आहे व्ह्यू व्ह्यू बघा आता. चल 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 तुम्ही पुढे राहा. सगळे बायकर्स पुढे गेलेत आणि हा सुंदर असा धबधबा बघा, एक नंबर. हा बघा असेच खूप सारे तुम्हाला नजारे दिसतील. हो हो हे बघा, ह्या आयुष्यात अजून काय पाहिजे. हे बघा बायकर्स लोकांची पंढरी तामिनी घाट. वाव. हे बघा मित्रांनो, HP पेट्रोल पंपावरती आता पेट्रोल भरायला थांबले आणि लाईनअप बघा बघा गाड्यांचा. अजून थोडे रायडर पाठी आहेत. हे बघा आपण आता इथून पुण्या मार्गाने टायगर पॉईंट घेऊन नंतर मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. हा व्ह्यू बघा मित्रांनो, मस्त एकदम. मित्रांनो आता आहे ना नाश्ता करायला थांबलो इथे. तसं सगळेजण आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि बाईकचा लाईनअप बघा. आपली NS आणि थोडं तिकडे आणि हा व्ह्यू बघा, पावना लेक. अतिशय सुंदर व्ह्यू आहे बघा. किती छान व्ह्यू आहे बघा. सो मित्रांनो, आपण टायगर पॉईंटला जाणार होतो, तो कॅन्सल करून आता आपण चाललो आहे पावना लेकला. कारण की आता प्लॅन चेंज झाला. बोललो आत्ता काय भरपूरच संध्याकाळ झाले. सो माझ्या मते तरी तिथे सगळे आम्ही एका मताने असं ठरवलं की जवळच आहे बघा, बाजूलाच पावना लेक आहे. सो पावना लेकला आपण जाणार आहोत. हे बघा हा पावना लेक आहे आणि इथून पुढून थोडंसं रस्ता जातो तिथे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रांना पुढे शेअरसुद्धा करा. हे बघा इथून चाललं आतमध्ये. हे बघा मित्रांनो, इथून अर्धा किलोमीटर लांब आहे पावना लेककडे जाण्याचा रस्ता. बघा राईड ब्लॉगर नितीन. आपण खूप छान माणूस आहे. एक नंबर पोरगा आहे. नाद नाही भावाचा. KTM ॲडव्हेंचर. बाईकचे आहेत ना, बाईकचे नादखुळे एकदम लाईनअप आहेत. पुढे ती सुझुकीची आहे ॲडव्हेंचर, ही KTMची ॲडव्हेंचर आहे. माझी NS, पाठून डिओ आहे, त्याच्या पाठी युनिकॉर्न, पुढे R15
नंतर पुन्हा एक KTM ॲडव्हेंचर, ॲव्हेंजर आणि अपाची RTR. सो मित्रांनो, चला पावना लेकसाठी आपल्याला रस्ता मिळालेला आहे. बाबा हे बघा, आणि लोकांच्या रिॲक्शन म्हणजे काय, एक नंबरच. हे बघा कॅम्पिंग आहे. वाव, कॅम्पिंग साईट पण आहे तिथे, खूप छान. हो, काय नजारे. आणि आता फक्त पब्लिक रिॲक्शन बघा, कारण की हा लाईनअप चालला आहे ना पूर्ण रायडर लोकांचा. सो रिॲक्शन बघा. बघा, ह्याला फोटो काढायचा आहे आपल्यासोबत. नाव काय तुझं? शिवेंद्र सागर. शिवेंद्र राजे विजय छबुराव पारगे. अरे एक नंबर. हे घे बघ. ये तुला पण काढायचं आहे बघ. चल, फोटो काढायचा होता. चला, ते बघ खाली गेले ती लोक. हा चला मग. कुठून निघाले ते?